अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने दिनांक 10 एप्रिलपासून साईबाबांच्या मूळ चर्म पादुका दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे। 15 दिवसात सदर पादुका 2000 पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करणार आहेत। साई संस्थानच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तीव्र विरोध दर्शवला असून याविषयी त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। याबाबत न्यायालयात सुनावणी पार पडली असून श्री साईबाबा संस्थानला दिनांक 7 एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अधिक माहिती दिली आहे। पहा काय म्हणाले संजय काळे सविस्तर। साईबाबांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुका यांचं मिरवणूक प्रदर्शन करण्यासाठी पादुका दर्शन सोहळा या नावाखाली दिनांक 10 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत जवळजवळ 2,500 किलोमीटरचा प्रवास करण्याचा नियोजन करून 8 ते 10 ठिकाणी मोठे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला। मी साईबाबा संस्थानला पत्र पाठवलं आणि निवेदन दिलं की साईबाबांनी वापरलेल्या वस्तू ज्या जांभळ्याच्या आहेत पादुका ह्या आर्किओलॉजिकल सर्व्हे प्रमाणे याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे, ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे। त्यासाठी ह्या कुठल्याही विशिष्ट तापमानामध्ये विशिष्ट ह्युमिडिटीमध्ये या सांभाळल्या गेल्या पाहिजे, हे हलवल्या नाही पाहिजे। 108 वर्ष पुराण्या ह्या ज्या पादुका आहेत या पादुका जर हलवल्या गेल्या बाहेर गेल्या तर अपघात झाला, कुणाकडनं पडल्या तर ह्या पादुका नष्ट होऊ शकतात, खराब होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात। एखादा भक्त पादुका बदलू शकतो, एखादा समाजकंटक त्या पादुका नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो। मग आपण परत ह्या पादुका निर्माण करण्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे ऑप्शन नाहीये। अशा परिस्थितीमध्ये साईबाबा संस्थानने एकच काम करणे आहे की ह्या पादुका केवळ आणि केवळ शिर्डीच्या बाहेर न जाता ह्या शिर्डीमध्ये भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध असाव्या। परंतु साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने मी व माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी आम्ही दोघांनी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये मी मागणी केली की ह्या पादुका बाहेर नेऊ नये। ही जी तदर्थ समिती आहे तिला कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही। पादुका बाबांच्या वापरलेल्या सर्व पादुका संस्थान शिर्डीच्या बाहेर न्यायच्या हे धोरणात्मक निर्णय आहे। असाच धोरणात्मक निर्णय 2017ला घेतला गेला होता, परंतु त्यावेळेस शासनाची परवानगी घेतली होती। यावेळेस ना तर शासनाची परवानगी घेतली ना तर उच्च न्यायालयाची परवानगी घेतली आणि ह्या पादुका परस्पर घेऊन चालले आणि कार्यक्रम आखला। या अनुषंगाने काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला 7 तारखेपर्यंत त्यांचं प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी मुद्रण सादर करण्याचा आदेश दिलेला आहे। आमची मागणी आहे साईबाबा संस्थानने जागे व्हावे। साईबाबांची कुठलीच वस्तू वापरलेली कुठलीच वस्तू शिर्डीच्या बाहेर जाता कामा नाही। ज्याला कोणाला भक्त दर्शन घ्यायचंय, ज्याला कोणाला बाबांचे चरण पाहायचे आहे त्यांनी शिर्डीमध्ये यावे आणि शिर्डीतील दर्शन घ्यावे। बाबांचे 11 वचन आहे, त्या वचनांची सुरुवातच अशी आहे, शिर्डीचे ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे। जर भक्ताचे पाय शिर्डीला लागल्यानंतर त्याचे अपाय टळणार आहे, त्या 11 वचनातलं पहिलंच वचन सांगतं। तर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व तदर्थ समितीने हे वचन तोडून बाबांचे चरण बाहेर नेण्याचा तो घाट घातला हा तात्काळ थांबवला पाहिजे। जय हिंद।